नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। इयत्ता 9वी विषय विज्ञान भाग 2 यातील 15व्या टॉपिक विषयी आपण आज चर्चा करणार आहोत। टॉपिकचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स। मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सजीव आणि निर्जीवांमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण फरक आहेत आणि त्या फरकांमुळेच आपण सजीव आणि निर्जीव म्हणजे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग मध्ये फरक करू शकतो। तर आता हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लाईफ प्रोसेसेस आढळतात। आता या नेमक्या लाईफ प्रोसेसेस कोणकोणत्या आहेत, त्या कशा पद्धतीने चालतात आणि त्या लाईफ प्रोसेसचा या ऑर्गॅनिझमसाठी काय उपयोग आहे याविषयीची माहिती आपण या टॉपिकमध्ये घेणार आहे। साधारण या टॉपिकमध्ये जे पॉइंट्स कव्हर करणार आहेत ते कोणते आहेत पहा। यामध्ये ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स म्हणजे प्लांट्स जे आहेत हे अन्न तयार करतात, आपल्याला माहित आहे फोटोसिंथेसिस प्रोसेसद्वारे, आणि त्याचबरोबर त्यांना आवश्यक असणारं पाणी किंवा मिनरल जे आहेत ते सॉइल मधून ऍब्सॉर्ब करतात। तर तयार झालेलं अन्न जे पानामध्ये असेल ते वेगवेगळ्या भागापर्यंत पाठवणं आणि त्याचबरोबर रूट्सनी जे वॉटर ऍब्सॉर्ब केलं असेल, मुळांनी जे पाणी शोषून घेतलं असेल, हे वरच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत पाठवण्याची प्रक्रिया त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सपोर्टेशन असं म्हणतो। ठीक आहे। सो दिस ट्रान्सपोर्टेशन प्रोसेस हाऊ इट ऑकर्स इन प्लांट दॅट वी सी। अलॉंग विथ दॅट द नेक्स्ट पॉइंट दॅट इज एक्सक्रीशन। एक्सक्रीशन ज्याला आपण मराठीमध्ये उत्सर्जन असं म्हणतो, म्हणजे ज्या वेळेला शरीरातील वेगवेगळ्या प्रक्रिया घडतील आणि त्यातून काही अनावश्यक किंवा टाकाऊ पदार्थ तयार होतील तर हे शरीराच्या बाहेर, अर्थात प्लांट असेल तर प्लांट किंवा ॲनिमल असेल तर ॲनिमल, त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने होतं त्यालाच आपण एक्सक्रीशन म्हणजे उत्सर्जन म्हणतो। तर या टॉपिकमध्ये आपण एक्सक्रीशनची प्रोसेस प्लांट्स, ॲनिमल्स आणि विशेषतः ह्युमन बिईंग मध्ये, मानवामध्ये कशा पद्धतीने होते हे आपण पाहणार आहोत। त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे कोऑर्डिनेशन इन प्लांट्स अँड ह्युमन्स। कोऑर्डिनेशन याचा अर्थ सुसूत्रता, म्हणजे ज्या प्रक्रिया शरीरांतर्गत चालू आहेत किंवा शरीराच्या बाहेर चालू आहेत, आपल्याला असणाऱ्या ज्ञानेंद्रियाच्या द्वारे आपण सभोवतालची जाणीव करून घेतो आणि प्रतिसाद देतो, किंवा शरीरामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची क्रिया चालू आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सुसूत्रता जर असेल तरच शरीराची क्रिया जी आहे ती प्रॉपर चालणार आहे। तर हे कोऑर्डिनेशन अत्यंत आवश्यक आहे। तर हे कोऑर्डिनेशन प्लांट्स मध्ये कशा प्रकारचं आहे, ह्युमन बिईंग मध्ये कशा प्रकारचं आहे याविषयीची माहिती आपण या पॉइंट्स मध्ये बघणार आहे। या टॉपिकला सुरुवात करूयात मित्रांनो। हा इंट्रोडक्टरी पार्ट झाला। पहिल्यांदा एक प्रश्न विचारलाय, कॅन यू रिकॉल, म्हणजे आजपर्यंत आपण जी माहिती घेतली त्याच्यावरती आधारित आपल्याला प्रश्न विचारलाय। तो प्रश्न असा आहे, हाऊ डू द डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड रेस्पिरेटरी सिस्टीम वर्क। क्वेश्चन काय बघा, हाऊ डू द डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड द रेस्पिरेटरी सिस्टीम वर्क्स। मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सुरुवातीला पण मी उल्लेख केला की डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम ह्या ॲनिमल्स मध्ये, ह्युमन बिईंग मध्ये खूप महत्वाच्या आहेत। या दोन लाईफ प्रोसेसेस हाच जीवनाचा आधार आहे। नेमकं कशा पद्धतीनं, तर आपल्याला माहित आहे की आपल्याला एनर्जी मिळण्यासाठी आपण फूड मटेरियल्स खातो किंवा अन्न पदार्थ खातो, बरोबर आहे। हे अन्न पदार्थ ज्या वेळेला आपण गिळतो, तोंडातून अन्न आतमध्ये इन्सर्ट करतो, त्यावेळेला बऱ्याचशा डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट किंवा डायजेशनचा पार्ट हा तोंडामध्ये कंप्लीट होतो आणि उर्वरित जो पार्ट आहे तो इतर जे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पार्ट आहेत त्यामध्ये स्टमक असेल, स्मॉल इंटेस्टाईन असेल, लार्ज इंटेस्टाईन असेल, त्याच्यामध्ये तो पूर्ण होतो। आता हा डायजेशनचा पार्ट पूर्ण होतो म्हणजे नेमकं काय, तर जे अन्न पदार्थ आपण खातो ते कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आहेत, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत, तर त्यांचं ब्रेकडाऊन करून सिंपल मॉलिक्युल मध्ये रूपांतरण केलं जातं आणि ही जी प्रोसेस आहे यालाच आपण डायजेशन म्हणतो। आता हे जे सिंपल मॉलिक्युल्स आहेत त्याला आपल्या गरजेनुसार कन्व्हर्ट करून आपल्या शरीराची बांधणी केली जाते, हा एक भाग आहे। आणि दुसरा भाग की जो रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेड आहे, म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला जी लंग्स आहेत किंवा फुफ्फुस आहेत याच्या सहाय्यानं आपण कंटिन्युअस श्वसन करतोय, म्हणजे एअर जे आहे ती इनहेल करतो आणि परत एक्झेल करतो। एअर ज्यावेळेला इनहेलेशन करतो, हवा ज्यावेळेला आपण श्वसन संस्थेमध्ये आत घेतो त्यातला आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो, हे आपल्याला माहित आहे। मग एक्झॅक्टली याच्या मागचं कारण काय, तर जो ऑक्सिजन आपण घेतलेला असेल श्वसनावाटे तर तो ऑक्सिजन आपल्या रक्तामध्ये मिसळला जातो, बरोबर आहे, आणि हा ऑक्सिजन प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवला जातो। आता हे जे घडतंय ऑक्सिजन प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवणं, त्याचबरोबर आपण जे फूड मटेरियल घेतलेलं असेल, डायजेस्ट केलेलं असेल, हे फूड मॉलिक्यूल सुद्धा प्रत्येक सेल पर्यंत जातात। ज्या वेळेला हे फूड मॉलिक्यूल आणि ऑक्सिजन तिथे जाईल त्यावेळेला प्रत्येक सेलमध्ये त्या ऑर्गॅनिक मॅटरचं म्हणजे फूड मॉलिक्यूलचं काय होणार आहे, ऑक्सिडेशन होतं आणि या ऑक्सिडेशन मधून जी एनर्जी रिलीज होते त्या एनर्जीचा उपयोग करून आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी किंवा आपल्या प्रत्येक कृती ज्या आहेत त्या चालत असतात।
ठीक आहे, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम कशा पद्धतीने काम करतात किंवा त्यांचा रोल काय, मला वाटतं आपल्याला नक्की कळालं असेल. नेक्स्ट पॉइंटकडे आपण जाऊयात. We have studied how the digested food or the oxygen inhaled by the lungs is transported to every cell of the human body. So what is the method? How this food material and oxygen is transported to the each and every cell? The method is that the digested food molecules are get mixed into the blood, as well as the hemoglobin which is present in a blood that also accepts the oxygen which is taken at the time of a respiration, and through the blood both, that is food and the oxygen, is reached to the cell, and there it is get oxidized, or we can say the oxidation of food material takes place and the release of energy is done. See the next point. The farmer also tries to transport the water from wells or dams through a main channel to every plant. आपण शेतकऱ्यांचा जर विचार केला तर शेतीमध्ये सुद्धा प्रत्येक शेतातलं जे झाड असेल, पीक असेल किंवा प्लांट असेल, तर याला पाण्याची गरज आहे, आपल्याला माहित आहे, आणि ह्या पाण्याचं व्यवस्थापन शेतकरी करतात. मग एकतर शेतामध्ये असणारी जी विहीर असेल किंवा डॅम असेल, जो काही पाण्याचा सोर्स असेल, तेथपासून ते प्रत्येक प्लांटपर्यंत म्हणजे पिकापर्यंत पाणी हे आपण बांधानं नेतो असं म्हणतो किंवा पाईपलाईन करून घेऊन जातो. ड्रीप इरिगेशन असेल, स्प्रिंकलिंग असेल, जी काही मेथड असेल त्या मेथडचा उपयोग करून प्रत्येक प्लांटपर्यंत आणलं जातं. म्हणजे आपण काय करतोय तर जिथं काही वॉटर रिझर्वायर असेल, पाण्याचा स्टॉक असेल, तिथपासून पाणी हे पिकापर्यंत त्या प्लांट्स पर्यंत आणलं जातं. यालाच काय म्हणता येईल आपल्याला, ट्रान्सपोर्टेशन. आता हे झाडापर्यंत पाणी आणणं हे ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते बाहेरचं झालं, पण प्लांट्सच्या अंतर्गत काय घडतं हे आपण आता या टॉपिकमध्ये बघणार आहे. ठीक आहे. द फूड ऍब्सॉर्ब बाय द डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कन्व्हर्टेड इनटू एनर्जी. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. काय सांगितलं याच्यामध्ये, द फूड मटेरियल विच इज गेट डायजेस्टेड इन द डायजेस्टिव्ह सिस्टीम, what is the purpose behind that? To release the energy. एनर्जी बाहेर पडण्यासाठी ही सगळी प्रोसेस चालते. सो दिस एनर्जी अँड ऑक्सिजन आर बोथ ट्रान्सपोर्टेड बाय द ब्लड थ्रू आउट द बॉडी. म्हणजे या पद्धतीनं ऑक्सिजन आणि ही जी एनर्जी आहे ही ब्लड थ्रू प्रत्येक शरीराच्या भागापर्यंत पाठवली जाते. त्यानंतर जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आपण बघणार आहे, विचारात घेणार आहे, तो म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन नेक्स्ट जो पॉइंट आहे तो म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन याचा अर्थ जे काही फूड मटेरियल असेल, वॉटर मॉलिक्युल्स असतील, मिनरल्स असतील, तर हे सगळे प्लांटच्या एका भागापासून दुसऱ्या भागाकडे घेऊन जाणं. ओके, ती प्रोसेस कशा पद्धतीने घडते आपण बघूयात. बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन अ सबस्टन्स आयदर सिंथेसाइज्ड ऑर ॲब्सॉर्ब इन वन पार्ट ऑफ द बॉडी रिचेस अनदर. म्हणजे सोर्स कुठला का असेना, पाणी असेल, अन्न पदार्थ असतील किंवा इतर घटक असतील, एका प्लांट पार्ट पासून म्हणजे एका पार्ट पासून हे दुसऱ्या पार्ट कडे म्हणजे आयदर रूट पासून लीफ कडे असेल किंवा लीफ कडून रूट कडे असेल, स्टेम कडे असेल, हे घेऊन जाण्याचं काम म्हणजेच ट्रान्सपोर्टेशनची प्रोसेस आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघूया, ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. ट्रान्सपोर्टेशनचं मिनिंग आपल्याला समजलंय. ट्रान्सपोर्टेशन याचा अर्थ काय, तर एखादा पदार्थ जो एका भागामध्ये आहे तो शरीराच्या दुसऱ्या भागामध्ये घेऊन जाणं. आता हे प्लांट्सच्या बाबतीत कशा पद्धतीने घडतंय हे आपण बघणार आहोत. आपण नेक्स्ट पॉइंट विचारात घेतो तो म्हणजे ट्रान्सपोर्टेशन इन केस ऑफ अ प्लांट्स. प्लांट्समध्ये ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते कशा पद्धतीने घडतंय, ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. बघा, पहिल्यांदा काही प्रश्न विचारले त्याचा विचार करूयात. व्हाय डू वी ईट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स? डू द प्लांट्स ऑल्सो नीड मिनरल्स लाईक वी डू? बघा, या प्रश्नामध्ये दोन भाग आहेत. त्यातल्या दुसऱ्या प्रश्नातला काही भाग हे आपलं उत्तर आहे की why do we eat fruits and vegetables? We are eating fruits as well as vegetables. So what is the reason behind that? We are requiring different types of the minerals as well as the nutrients, and these nutrients are made available by eating the fruits as well as the vegetables. म्हणजे आपल्या शरीराला काही मिनरल्सची किंवा न्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते. बऱ्याच प्रकारचे त्यात उदाहरण आपल्याला सांगता येईल. कॅल्शियम असेल, पोटॅशियम असेल, सोडियम असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट जे आता मी सांगितलं तुम्हाला, अगदी वॉटरचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश असेल. तर हे मिळण्यासाठी आपण हे जे पदार्थ आहेत फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स घेतो. डू द प्लांट्स ऑल्सो नीड मिनरल्स लाईक वी डू? जशी आता मी सांगितलं की आपल्याला मिनरल्सची आवश्यकता आहे आपल्या डेव्हलपमेंटसाठी, ग्रोथसाठी, आपल्याला न्यूट्रिएंट्सची आवश्यकता आहे, तशी प्लांट्सला आहे का? नक्कीच आहे. आणि म्हणूनच प्लांट सुद्धा त्यांचे रूट्स जे आहेत ते जमिनीमध्ये ग्रोथ करतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्या रूट्स मार्फत जमिनीमध्ये असणारे न्यूट्रिएंट्स किंवा मिनरल्स जे आहेत ते ॲब्सॉर्ब करतात. सो द प्लांट्स आर ऑल्सो रिक्वायरिंग द मिनरल्स
and the nutrients, and these nutrients are absorbed by the plants from the soil with the help of a root. Okay. नेक्स्ट क्वेश्चन काय आपण बघूयात. सेकंड, फ्रॉम व्हेअर डू द प्लांट गेट इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस अदर दॅन द कार्बन डायऑक्साइड अँड ऑक्सिजन? Just we know we are having the process of respiration. The plants are also respiring. So for the process of respiration, there is a need of oxygen. So that oxygen is made available from the air by the human beings or any animal as well as the plants also. Then the different kinds of the inorganic substances are also required by the plant, and how they are made available by the plant. That's the question. तर प्लांट्सला सुद्धा इनऑर्गॅनिक पदार्थांची आवश्यकता असते आणि प्लांट्स हे पदार्थ कशा पद्धतीने मिळवतात याविषयी आपल्याला बघायचं आहे. मी आत्ताच्या डिस्कशनमध्ये तुम्हाला बोललो की प्लांट्समध्ये रूट्स जमिनीमध्ये डेव्हलप होतात आणि जमिनीमधूनच हे न्यूट्रिएंट्स त्याचबरोबर वॉटर जे असेल ते ॲब्सॉर्ब केलं जातं आणि याच्यामध्येच या प्रश्नाचं उत्तर आहे. सो प्लांट्स आर डेव्हलपिंग द रूट्स. These roots are passing deep into the soil and they absorb the water along with the minerals as well as the nutrients. Okay, then we proceed to the next point. Most animals move from place to place but plants do not. Animals मध्ये आणि plants मध्ये डिफरन्स आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपला वेळ असेल किंवा काही काम असेल तर आपण इकडून तिकडे जाणं हे करत असतो, फिरत असतो, परंतु ही क्षमता प्लांट्स मध्ये नाही आहे. प्लांट्स मध्ये काही गोष्टी ज्या त्यांना फायद्याच्या आहेत त्या आपल्यामध्ये नाही आहेत, तर काही आपले बेनिफिट्स प्लांट्सला घेता येत नाहीत. प्लांट्स जे आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्यामुळे स्थिर आहेत, त्यांना फारसं काही करायची आवश्यकता नाही. पण आपल्या बाबतीत मात्र ही फोटोसिंथेसिस ॲबिलिटी नाही असं जरी म्हणत असलो तर एक वेगळं पण आपलं म्हणजे ह्युमन बिईंग आणि ॲनिमल्सचं म्हणजे आपल्याला मुवमेंट आहे. आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, पण ही क्षमता प्लांट्समध्ये नाही आहे. देर आर मेनी डेड सेल्स इन द प्लांट बॉडी. आणखीन एक प्लांटचं वैशिष्ट्य असं की प्लांटमध्ये बऱ्याचशा डेड सेल्स असतात, म्हणजे मृत पेशींचा समावेश प्लांट्सच्या बॉडीमध्ये असतो. अँड दे नीड लेस एनर्जी ॲज कम्पेअर्ड टू द ॲनिमल्स. म्हणून प्लांट्सला आपल्या कम्पॅरेटिव्हली एनर्जीची जी आवश्यकता आहे ती कमी असते. प्लांट नीड इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लाईक द नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज, सोडियम एक्सेट्रा. मी आता उल्लेख केला होता की प्लांट्सला सुद्धा न्यूट्रिएंट्सची आवश्यकता आहे, परंतु हे कोणकोणते न्यूट्रिएंट्स आहेत त्यांची नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यामध्ये नायट्रोजन, त्यानंतर फॉस्फरस, मॅग्नेशियम, त्याच्याशिवाय मॅंगनीज आणि सोडियम या वेगवेगळ्या प्रकारचे जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यांची प्लांट्सला आवश्यकता आहे. सॉइल इज द नियरेस्ट अँड द रिचेस्ट सोर्स ऑफ दीज सबस्टन्सेस. So soil is the best source from which they can take, or we can say they absorb these different types of the nutrients. म्हणजे प्लांट्सला ही न्यूट्रिएंट जी पाहिजेत ती मातीमधून किंवा जमिनीमधून सहजासहजी मिळतात. रूट्स ऑफ द प्लांट absorb these substances from the soil and transport them. म्हणजे प्लांट जे आहेत ही रूट्स मार्फत हे सगळे सबस्टन्सेस ॲब्सॉर्ब करतात आणि रूट मधून नंतर ती प्लांटच्या वेगवेगळ्या भागांकडे म्हणजे खोडाकडे किंवा आपल्याला असं म्हणता येईल की लिव्स असतील, फ्रुट्स असतील या वेगवेगळ्या भागाकडे ती पाठवली जातात. देर आर स्पेसिफिक टाइप्स ऑफ द टिश्यूज टू परफॉर्म दिस फंक्शन. आता हे जे ट्रान्सपोर्टेशनचं काम आहे याच्यासाठी स्पेसिफिक टाईपच्या टिश्यू आहेत की जे हे काम करतात. आपल्याला हीच माहिती आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. प्लांट्समध्ये अशा कोणते टिश्यू आहेत की जे ट्रान्सपोर्टेशनचं काम करतात? मला वाटतं आपल्यापैकी काही जणांना याची आयडिया असेल किंवा माहिती असेल की झायलेम आणि फ्लोएम या दोन प्रकारच्या वेगळ्या टिश्यू आहेत प्लांट्समध्ये की जे ॲनिमलमध्ये नाही आहेत, त्यांच्या मार्फत हे ट्रान्सपोर्टेशनचं काम होतं. त्याच्यामध्ये सुद्धा झायलेम आणि फ्लोएम यांचं फंक्शन वेगळं आहे. झायलेम जो आहे तो डेड टिश्यू आहे की जो वॉटर कंडक्शनचं काम करतो, तर फ्लोएम जो आहे तो लिव्हिंग टिश्यू आहे आणि तो फूड ट्रान्सपोर्टचं काम करतो. माहिती आणखीन पुस्तकात काय दिली आहे पहा. The xylem conducts the water where the phloem conducts the food material. ही जी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्याला झायलेमचं फंक्शन त्याचबरोबर फ्लोएम दुसरा जो टिश्यू आहे त्याचं फंक्शन माहीत असलं पाहिजे. दोन्हीत काय फरक आहे? झायलेम जो आहे तो वॉटर कंडक्शन करतो, तर फ्लोएम जो आहे तो फूड मटेरियलचं कंडक्शन करतो. ऑल द पार्ट्स ऑफ द प्लांट आर कनेक्टेड विथ दीज कंडक्टिंग टिश्यूज. आणि जे प्लांटचे वेगवेगळे पार्ट आहेत मित्रांनो, इथे एक डायग्राम दिलेली आपल्याला समजण्यासाठी, याच्या आधारे मी इथे एक्सप्लेन करतो. समजा हा प्लांटचा पार्ट आहे. इथे आपल्याला पाहायला मिळते की हा प्लांटचा स्टेम पोर्शन आहे, त्यानंतर लीफ आहे आणि रूट्स पण आहेत. तर या प्लांटच्या बाबतीत हे लीफ, त्यानंतर स्टेम आणि रूट याच्यामधून आतमध्ये जे आहे ते हे कंडक्टिव्ह टिश्यू असतात म्हणजे झायलेम आणि फ्लोएम.
ठीक आहे. आणि या कंडक्टिंग टिश्यूच्या मदतीनं या प्लांट्समध्ये ट्रान्सपोर्टेशन होतं. ही आपण माहिती घेतली, पण प्रत्यक्ष हे प्रोसेस कशी घडते तर त्याच्यासाठी आपण एक बेस्ट एक्सपेरिमेंट करणार आहे. तर नेक्स्ट पार्ट जो आहे तो एक्सपेरिमेंटचा आहे, तो आपण समजून घेऊयात. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे बघा, नेमकं टायटल काय त्याचं, ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन प्लांट्स. पॉईंट नेमकं काय, ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन प्लांट्स, म्हणजे वॉटर कंडक्शन जे आहे किंवा ट्रान्सपोर्ट आहे हे प्लांटमध्ये कशा पद्धतीनं होत आहे. तुम्हाला इथं डायग्राम दिसतेय, त्या डायग्राम मध्ये व्यवस्थित दाखवलेलं आहे पहा की नेमका एक्सपेरिमेंट काय केलाय. तुम्ही जर डायग्राम पाहिली तर लक्षात येईल. एका बिकरमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये रेड कलरचं डाय म्हणजे इओसिन टाकले की ज्याला रेड कलर असतो, आणि एक प्लांट त्याच्यामध्ये स्टँडच्या सहाय्याने उभा केलाय. काय होतं बघा मित्रांनो, रूट जे आहे ते पाणी ऍब्सॉर्ब करेल, वॉटर ऍब्सॉर्ब करेल की ज्याच्यामध्ये रेड कलर आहे, आणि त्याचा परिणाम म्हणून रूट्सनी बघा नीट त्या बिकरमध्ये असणारं जे पाणी आहे ते रूट्स ऍब्सॉर्ब करतायत, आणि त्याचा परिणाम म्हणून काय होतंय आपल्याला काय पाहायला मिळतंय की जे प्लांटचा वरचा पार्ट आहे म्हणजे स्टेमचा पार्ट असेल किंवा लीव्हचा सुद्धा काही भाग जो आहे तो रेड कलरचा झालेला आहे. याचा अर्थ आपण या डायग्रामवरून किंवा एक्सपेरिमेंटवरून समजून घेऊ शकतो की रूट्स जे आहेत ते ऍब्सॉर्ब करतायत, आणि रूट पासून ते स्टेम आणि लीफ पर्यंतचे हे कंडक्टिव्ह टिश्यू आता सांगितल्याप्रमाणे झायलेम आहेत, आणि त्या थ्रू हे ट्रान्सपोर्टेशन होत आहे. आता हे जे ट्रान्सपोर्टेशन होत आहे किंवा पाणी मुळापासून खोडापर्यंत पानापर्यंत जात आहे, हे नेमकं ह्याला कारणीभूत कोण आहे, काय मेकॅनिझम आहे. आता ही प्रोसेस होणार नाही. आपल्याला माहित आहे घरामध्ये सुद्धा जर नळाला पाणी आलेलं असेल किंवा खालच्या हौदामध्ये जमिनीमध्ये पाणी असेल तर ते जर वरती आपल्याला पाठवायचं असेल तर काय करावं लागतं, आपल्याला पंप वापरावा लागतो, इलेक्ट्रिसिटी एनर्जी त्याला अप्लाय करावं लागते, आणि मग ते पाणी जे आहे ते लिफ्ट होतं. किंवा आपण स्वतः तरी भांड्यामध्ये किंवा कशात पाणी बादलीत घागरीत घेऊन आपण वरती जावं लागतं. पण प्लांटमध्ये अशी मोटर सिस्टीम आहे का, इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता आहे का, किंवा वेगळी काय सिस्टीम आहे, म्हणजे पाणी जातं वरती कसं. तर त्याच्या अतिशय मूलभूत काही कन्सेप्ट आहेत ते आपण या टॉपिकमध्ये बघणार आहे. आणि त्यातला जो पहिला कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट म्हणजे रूट प्रेशर, जो अतिशय महत्वाचा वॉटर ट्रान्सपोर्टेशनचा जो मेकॅनिझम आहे प्लांट्समध्ये आढळतो तो म्हणजे रूट प्रेशर. नेमकं आता रूट प्रेशर म्हणजे काय कन्सेप्टच्या बाबतीत बघा, आपण ते समजून घेऊयात. आता जो एक्सपेरिमेंट मी एक्सप्लेनेशन दिलं तोच पार्ट इथं आहे पहा. टेक अ स्मॉल प्लांट लाईक द बाल्सम और द ट्यूबरोज विथ इट्स रूट इंटॅक्ट. आपण एखादं प्लांट घ्यायचं आहे ज्याला कॅनडा बाल्सम म्हणतो आपण, किंवा बाल्सम प्लांट म्हणतो, किंवा ट्यूबरोज म्हणजे निशिगंधाचं झाड घेताना काळजी घ्यायची की त्याच्या मुळासगळं ते इंटॅक्ट आपल्याला प्लांट मिळालं पाहिजे. ॲज शोन इन द फिगर 15.1 डायग्राम परत एकदा बघा. हे 15.1 जी डायग्राम आहे त्याचं एक्सप्लेनेशन ज्यावेळेला मी देतोय त्यावेळेला तुम्ही डायग्राम मध्ये बघा, म्हणजे त्याचा अंदाज येईल किंवा आपल्याला समजेल. कीप इट इन अ वॉटर कंटेनिंग अ स्टेन लाईक द सॅफ्रॅनिन ऑर द इओसिन. सॅफ्रॅनिन किंवा इओसिन हे रंग आहेत, डाय आहेत, रेड कलरचे रंग आहेत, त्या पाण्यामध्ये ऍड करायचे. ऑब्झर्व द स्टेम अँड द व्हेन्स ऑफ द लिव्स आफ्टर 2 to 3 hours. साधारणतः 2 ते 3 तासापर्यंत हे प्लांट ज्या वेळेला आपण त्या लाल पाण्यामध्ये ठेवतो त्यावेळेला परिणाम असा होतो की त्या प्लांटच्या बाबतीत त्याच्या स्टेममध्ये किंवा लीफमध्ये आपल्याला रेड कलर आलेला आहे हा पाहायला मिळतो. मला वाटतं मित्रांनो हा एक्सपेरिमेंट तुम्हाला नक्की कळाला असेल आणि रूटचं काम कसं चालतं हेही समजलं असेल. पण एक्झॅक्टली इंटरनल मेकॅनिझम काय आहे हे आता आपण समजून घेणार आहोत. ऑब्झर्व बघा, टेक अ ट्रान्सफर सेक्शन ऑफ द स्टेम ऑफ अ प्लांट अँड ऑब्झर्व द स्टेम्ड झायलेम अंडर अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. आपल्याला काय करायचंय, स्टेमचा पोर्शन म्हणजे खोडाचा जो भाग आहे, खोडाचा पोर्शन तो आपण घ्यायचा आहे आणि त्याचा टीएस घ्यायचा आहे. आता समजण्यासाठी सांगतो, आपण एखाद्या झाडाचं जे स्टेम आहे असं समजा हे स्टेमचा पार्ट आहे, तर या स्टेमला आपण एक ब्लेड घेतला आणि ब्लेडच्या सहाय्याने असं कट घेतला, जशी काकडी कापतो ना त्या पद्धतीनं वरचा पोर्शन काढून टाकायचा आणि एक थिन स्लाइस घ्यायचा की जो डिस्क सारखा असेल, बरोबर आहे. तर ह्याला म्हणायचं ट्रान्सफर सेक्शन. हा ट्रान्सफर सेक्शन जो असेल तो ग्लासवरती म्हणजे ग्लास स्लाइड वरती घ्यायचा आणि मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करायचं. ज्या वेळेला आपण मायक्रोस्कोपच्या खाली ऑब्झर्व करतो त्यावेळेला स्टेम मध्ये असणारे झायलेम टिश्यू, फ्लोएम टिश्यू किंवा इतर पॅरेन्कायमा, क्लोरेन्कायमा, एरेन्कायमा अशा अनेक टिश्यू आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतील. ठीक आहे, तर हे आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. त्यानंतरची जी नेक्स्ट डायग्राम आहे ती कशाशी रिलेटेड आहे पहा. ऍब्सॉर्प्शन विथ द हेल्प ऑफ रूट्स. रूटमध्ये ऍक्च्युली वॉटर ऍब्सॉर्प्शनचा जो मेकॅनिझम आहे तो कशा पद्धतीने होतो ते या डायग्राम मध्ये दिलेला आहे. नेमकं काय काय डायग्राम मध्ये दिसतंय बघा.
मी ज्यावेळेला एक्सप्लेन करतोय, माऊस पॉइंटर जो आहे त्याच्या सहाय्याने नीट समजून घ्या. इथे आपल्याला उजव्या बाजूला राईट साईडला जी डायग्राम आहे हे जनरल रूट स्ट्रक्चर दिलंय. ठीक आहे, इथं उजव्या बाजूला जे दिसतंय ते रूटचं स्ट्रक्चर आहे. वरच्या बाजूला मुख्य रूट आहे आणि त्याचे सेकंडरी ब्रँचेस जे आहेत त्या आलेले आपल्याला दिसत आहेत. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय होतं नेमकं, तर बाजूचं जे पाणी असेल त्या सेकंडरी रूट्स ऍब्सॉर्ब करतील आणि त्या सेकंडरी रूट्स मार्फत मुख्य रूटकडे ते पाणी जे आहे ते जाणार आहे. ठीक आहे, परंतु इंटरनली म्हणजे जो बाकीचे जे सेल्स आहेत त्याच्यामधून हे पाणी कशा पद्धतीने जात आहे ते डायग्राम मध्ये पहा. इथं आपल्याला काय काय दिसतंय, तर रूट जे आहे ते मुख्य रूटच्या मध्यभागी असणारा हा झायलेम स्ट्रँड आहे, कंडक्टिव्ह पार्ट आहे. त्याच्या बाजूला काही सेल्स आहेत, इथं कॉर्टेक्स रिजन आहे, त्यानंतर इथं अगदी एक्सटर्नल एपिथेलियल लेअर आहे आणि याच्यापासून हे रूट हेअर ज्याला आपण मुलाभ किंवा मूलतंतू असं म्हणतो, अगदी केशमुळं असं म्हणतो, छोटी छोटी केसांसारखी मुळं असतात, ते रूट हेअर आहे. खरं तर हे रूट हेअर्स वॉटर ऍब्सॉर्ब करतात आणि हे वॉटर जे ऍब्सॉर्ब केलेलं आहे रूट हेअर मार्फत नंतर कॉर्टेक्स रिजन म्हणजे नेक्स्ट टिश्यू मध्ये जाईल, तिथून त्याच्या पुढच्या नेक्स्ट रिजन मध्ये, नंतर झायलेम मध्ये आणि झायलेम मार्फत हळूहळू ते वरच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत जाईल. लक्षात येत आहे. आता हे जे रूट हेअर्स आहेत हे कशाच्या संपर्कात आहेत, तर सॉइल पार्टिकलच्या किंवा मातीच्या संपर्कामध्ये आहेत. मला वाटतं डायग्राम मधले जे वेगवेगळे भाग आहेत ते तुमच्या लक्षात येतील की ज्यामध्ये आपल्याला रूट हेअरचा पोर्शन, त्यानंतर जे वेगवेगळे प्लांट्स मधले टिश्यू आहेत ते समजून घेता येतील. नेमका मेकॅनिझम काय घडतोय आपण पुस्तकाच्या आधारे बघूयात. रूट सेल्स आर इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर अँड मिनरल्स इन द सॉइल. रूट सेल्स जे आहेत, आता डायग्राम मध्ये मी सांगितलं हे रूट सेल्स आहेत, हे मातीमध्ये असणाऱ्या पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. वॉटर अँड मिनरल्स एंटर द सेल्स अँड ऑन द रूट सरफेस ड्यू टू द डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन. त्या रूटमध्ये असणारं वॉटर कॉन्सन्ट्रेशन आणि बाजूच्या मातीमध्ये असणारं पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन यात फरक आहे. आणि हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन वॉटर मुवमेंट होते आपल्याला माहित आहे. त्यामुळं मातीमध्ये किंवा बाहेर असलेलं पाणी जर जास्त असेल तर साहजिकच ते पाणी कुठं जाणार आहे, रूट सेल्स मध्ये म्हणजे रूट हेअर मध्ये जाणार आहे. ॲज अ रिझल्ट दी सेल्स बिकम टर्जिड आणि त्याचा परिणाम म्हणून त्या सेल टर्जिड बनतात. टर्जिड म्हणजे पाण्यानं फुल्ल भरल्या जातात, गच्च भरल्या जातात. भरपूर पाणी साठवलेली सेलची कंडिशन म्हणजे टर्जिड. आपल्याला मनुका माहित आहेत, किसमिस म्हणतो आपण, तर द्राक्षांपासून ते बनवतात. तर मनुका ही ड्राय कंडिशन आहे आणि द्राक्ष जे आहे ते टर्जिड कंडिशन आहे. लक्षात येत आहे. म्हणजे आपण या पद्धतीनं सेल पूर्ण पाण्यानं भरून फुगलेली अवस्था म्हणजेच टर्जिड कंडिशन असं म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर दीज टर्जिड सेल्स एक्झर्ट अ प्रेशर ऑन द ऍडजस्टंट सेल. या ज्या सेल्स आहेत पाहिजे, ही सेल जे आहे ते दुसऱ्याच्या संपर्कात, दुसरी तिसऱ्याच्या अशा एकमेकांच्या संपर्कात या सेल आहेत. मग एक सेल जर टर्जिड झाली पाण्यानं तर ती दुसऱ्यावरती प्रेशर क्रिएट करते. वॉटर एक्झॅक्ट प्रेशर ऑन ऍडजस्टंट सेल अँड दिस इज कॉल्ड एज ए रूट प्रेशर. आता इथे कन्सेप्ट आपण समजून घेतोय रूट प्रेशरचा. रूट प्रेशर म्हणजे एक्झॅक्टली काय, तर या ज्या सेल्स आहेत ज्या वेळेला पाणी ऍब्सॉर्ब करतील त्यावेळेला त्या आताच्या वरच्या डायग्राम मध्ये आपण पाहिलं की नेमकं ज्या सेल्स आहेत या रिजनमध्ये हे रूट हेअर जे आहे ते वॉटर ऍब्सॉर्ब करेल, इथलं टर्जिडिटी वाढेल, ते नेक्स्ट सेलकडे प्रेशर जाईल आणि या प्रेशरनं वॉटर फ्लो क्रिएट होईल. इथं प्रेशर क्रिएट होतं रूटमध्ये, त्यालाच आपण काय म्हणतोय तर रूट प्रेशर असं म्हणतोय. Under the effect of this pressure, water and minerals reach the xylem of the roots and to reduce this difference in concentration, they are continuously pushed forward. म्हणजे एका सेलमध्ये जे पाणी आलेलं असेल त्याच्यामुळे प्रेशर वाढेल आणि ते प्रेशर कमी करण्यासाठी ते पाणी नेक्स्ट सेलमध्ये जाईल. ती सेल टर्जिड होईल, तिथलं प्रेशर वाढेल, ते पुढच्या सेलमध्ये. या पद्धतीनं एका सेलमधून दुसऱ्यातनं तिसऱ्यात असं करत करत पाण्याचा जो फ्लो आहे तो क्रिएट केला जातो. So as a result of this continuous movement, a water column is formed, which is continuously pushed ahead. म्हणजे या प्रेशरच्या मेथडनं एक पाण्याचा कॉलम किंवा पाणी साठलं जाईल आणि हे साठणारं पाणी हे पुढं सरकत जाईल आणि अगदी रूट पासून ते स्टेमच्या अप्पर रिजन पर्यंत. पहा या डायग्राम मध्ये मगाच्या एक्सपेरिमेंट मध्ये आपण बघितलं, या रूट हेअर पासून रूट पासून स्टेम पर्यंत मध्ये आणि नंतर स्टेम पासून अगदी त्या प्लांटच्या वरच्या पार्ट पर्यंत पाणी जे आहे ते जाणार आहे. दिस प्रेशर इज सफिशियंट टू लिफ्ट द वॉटर अप इन श्रब्स, स्मॉल प्लांट्स अँड स्मॉल ट्रीज. म्हणजे हे पाणी जे आहे, जे तयार झालेलं प्रेशर असेल ते प्रेशर इतकं आहे की जमा केलेलं जे पाणी आहे, ऍब्सॉर्ब केलेलं जे पाणी आहे ते वरती पाठवण्यासाठी सफिशियंट आहे.
आता मित्रांनो आपण एक कन्सेप्ट पाहिला की वॉटर ट्रान्सपोर्ट जे होतं, ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन प्लांट्स, याच्यामधली जी पहिली थिअरी आहे ती म्हणजे रूट प्रेशरची. मला वाटतं आपल्याला नक्कीच समजली असेल की पाणी ज्यावेळेस रूट्स ॲब्सॉर्ब करतील त्या सेल टर्जिड होतात, प्रेशर क्रिएट करतात आणि या प्रेशरचा परिणाम म्हणून पाणी वर सरकलं जातं किंवा सरकवलं जातं. ही रूट प्रेशर थिअरी. त्यानंतर आपण एक सेकंड कन्सेप्ट बघतोय वॉटर ट्रान्सपोर्टेशनचा, तो म्हणजे ट्रान्सपिरेशन पुल. आता हे ट्रान्सपिरेशन पुल नेमका काय प्रकार आहे? आपल्याला दोन शब्द माहित आहेत, पुल आणि पुश. पुल म्हणजे ओढणे आणि पुश म्हणजे ढकलणे. आता इथं काय झालं की पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलं की रूट्स वॉटर ॲब्सॉर्ब करतायत आणि ते प्रेशरनं वरती पुश केलं जात आहे. परंतु एवढं पुश करण्यामुळे पूर्ण पाणी वर जाण्यापेक्षा आणखीन एक प्लांटमध्ये किंवा निसर्गानं मेकॅनिझम दिलाय, तो म्हणजे पाणी पुल वरती पुल करण्याचा, म्हणजे पाणी ओढण्याचा, ज्याला आपण सक्शन म्हणतो ना तशा पद्धतीने. आता प्लांटमध्ये सक्शन कशा पद्धतीने घडतंय हे आपण डायग्रामच्या सहाय्यानं नेक्स्ट पार्टमध्ये समजून घेऊयात. पॉइंट्स अतिशय महत्वाचा हा ट्रान्सपिरेशन पुल नीट समजून घ्या. डायग्राम जर बघितलं तर आपल्याला अंदाज येईल. पहा डायग्राम मध्ये काय काय दिले. कॅन यू रिकॉल प्रिव्हियसली यू हॅव प्रिफर्ड द ऍक्टिव्हिटी ऑफ ऑब्झर्विंग अ ब्रांच कव्हर्ड इन अ प्लास्टिक बॅग. व्हॉट डिड यू ऑब्झर्व इन दॅट ऍक्टिव्हिटी? आपण मागे काही एक्सपेरिमेंट केलेले आहेत पहा, की प्लांटच्या बाबतीत की एका झाडाची फांदी आपण घेतली आणि त्याच्यावरती जर प्लास्टिक बॅग बांधून ठेवली काही वेळासाठी, तर त्या बॅगमध्ये म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीच्या आतल्या बाजूला वॉटर ड्रॉपलेट जमा झालेले दिसतात. खरं तर पिशवी बंद आहे, त्या फांदीवरती झाकलेली आहे, मग आत पाणी कुठून आलं? तर आतमध्ये पाणी येण्याचं कारण त्या झाडाची जी पानं आहेत त्याच्यामधील असणारं, पानामध्ये असणारं पाणी याचं ट्रान्सपिरेशन होत आहे, म्हणजे त्याची वाफ बनते, म्हणजे पाणी बाहेर जात आहे. लक्षात येते? आता हे जर पानामधील पाणी बाहेर गेलं, वाफ होऊन गेलं, तर इथलं वॉटर कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे? कमी होणार आहे. वॉटर कॉन्सन्ट्रेशन कमी जर झालं तर रूटकडून पाणी येतंय, कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, म्हणजे काय होणार आहे? इकडे जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे, वरती कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, म्हणजे पाणी जे आहे ते वरती पूल केलं जाईल. लक्षात येते? म्हणजे या पद्धतीनं निगेटिव्ह प्रेशर क्रिएट करून म्हणजेच पूल करून पाणी जे आहे ते अपलिफ्ट केलं जाईल किंवा वरती ट्रान्सपोर्ट केलं जाईल. मित्रांनो डायग्राम पहा, इथं काय दिसतंय तर हे प्लांट आहे, त्याच्या वरचा जो पार्ट आहे म्हणजे पानं आहेत, खोड दिसते आपल्याला, स्टेम पोर्शन आहे आणि हे रूट्स आहेत. ठीक आहे. हे मिनरल्स आणि वॉटर हे रूट्स ॲब्सॉर्ब करतात आणि हे मिनरल्स किंवा न्यूट्रिएंट्स जे आहेत ते वरच्या बाजूला किंवा स्टेम लीफ पार्टकडे जातात. त्याच्याशिवाय वॉटर कंटेंट हे वरती येईल आणि प्लांट जे आहे ते फोटोसिंथेसिस करतात. या फोटोसिंथेसिसचा परिणाम म्हणून लीफमध्ये शुगर तयार होते किंवा कार्बोहायड्रेट्स तयार होतात. ठीक आहे, हे आपल्याला माहित आहे. आता नेमकं आपण काय समजून घेणार आहे तर सेकंड कन्सेप्ट म्हणजे ट्रान्सपिरेशन थ्रू लीव्ज. ट्रान्सपिरेशनची प्रोसेस लीव्ज मध्ये कशी होते? ट्रान्सपिरेशन म्हणजे मेकॅनिझम काय सांगितलं मी तुम्हाला, की पानं जे आहेत झाडाची ते हवेमध्ये एक्सपोज आहेत, त्याच्यावरती हवा आणि सनलाईट पडते आणि त्याचा परिणाम म्हणून पाण्याची वाफ होऊन पाणी निघून जातं. ही जे मेकॅनिझम आहे ह्याला म्हणायचं आहे ट्रान्सपिरेशन. सो व्हेन द लीव्स ऑफ अ प्लांट आर गेट एक्सपोज टू द एअर as well as the sunlight, the water content is get evaporated, and this evaporation of water through the leaves, that is nothing but the transpiration. And this transpiration mechanism, it creates a pull pressure or we can say negative pressure, and that's why the water content which is present in the lower portion of a plant, that is get sucked upwards. Okay. डायग्राम पहा, इथं नेमकं काय दिलंय. हा जो पोर्शन आहे तो लीव्हचा टीएस आहे. म्हणजे आपण पान जर असं गृहीत धरलं, माझ्या हाताकडे लक्ष द्या, ही पानाची वरची बाजू आहे आणि ही पानाची खालची बाजू आहे. समजा या पानाचा आपण टीएस घेतला, म्हणजे असं आपण कट केलं आणि परत पुढचा पोर्शन काढून टाकला आणि मगाशी जसं स्टेमच्या बाबतीत सांगितलं त्याच पद्धतीनं याचा आणखीन एक सेक्शन घेतला, तर तो सेक्शन घेतल्यानंतर एक थिन पार्ट आपल्याला मिळेल, पातळ पापुद्रा मिळेल. तो जर आपण कव्हर स्लिप टाकून स्लाइडवर ठेवून मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केला तर जे आपल्याला स्ट्रक्चर दिसेल तर ते या डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय. ठीक आहे. याच्यामध्ये नेमकं काय तर अप्पर इपिडर्मिस आहे, लोअर इपिडर्मिस आहे, मध्ये पॅलिसाइड टिश्यू आहे, कंडक्टिव्ह टिश्यू आहे, असे वेगवेगळे आपल्याला भाग दिसत आहेत. नेमकं वॉटर जे आहे हे कशा पद्धतीने येतं आणि ट्रान्सपोर्ट होतं हे आपण बघणार आहे. आता याच्यामध्ये दिलेले लेयर्स आहे ते डायग्राम मध्ये बघा. वरच्या बाजूला असणारा थिन लेअर आहे अप्पर इपिडर्मिस, त्यानंतर इथं बाकीचे जे टिश्यू आहेत ते इथं दाखवलेले आहेत. खरं तर ही जी डायग्राम आहे ही नेमकी कशाची आहे हे तुम्ही उजव्या बाजूला जर पाहिलं, आणखीन राईट साईडला जी दुसरी डायग्राम आहे याच्यामध्ये लीफ पोर्शन दाखवलं पहा, तर या लीफचा काही पार्ट सेक्शन घेतल्यानंतर जो दिसतो तो ह्या बाजूच्या डायग्राम मध्ये आपल्याला
दिसतोय. इथं पहा, या झाडाची जी पानं आहेत याच्यामध्ये रूट्स कडून आलेलं पाणी आहे आणि हे जे पाणी आहे हे ट्रान्सपिरेशन थ्रू रिलीज होणार आहे किंवा बाहेर टाकलं जाणार आहे. या लीव्हचा काही भाग टीएस घेऊन मायक्रोस्कोप खाली एनलार्ज करून आपल्याला दाखवलाय. वरच्या बाजूला थिन लेअर आहे, बाकीचे टिश्यू आहे तुम्हाला मी आता सांगितलं. त्यानंतर लोअर इपिडर्मिस, पानाचा जो खालचा भाग आहे तळाकडचा तो इथे दिसतोय. याच्यावरती काही ओपनिंग्स आहेत, त्या ओपनिंगला आपण स्टोमॅटा असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? स्टोमॅटा. आणि ही जी छोटी जी छिद्र आहेत ज्याला आपण पर्णरंध्र म्हणतो, छोटी छिद्र स्टोमॅटा, याच्या थ्रू सुद्धा पाणी जे आहे ते बाहेर टाकलं जातं किंवा गॅसेस एक्सचेंज जे आहे ते केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर या पानाला जी कंडक्टिव्ह टिश्यू असेल म्हणजे झायलेम असेल त्याच्या थ्रू हे पाणी जे आहे ते आतमध्ये येत असणार आहे. ठीक आहे. आता याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते आपण नेमकं समजून घेऊयात. प्लांट्स गिव्ह आउट वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर थ्रू द स्टोमॅटा ऑन देअर लीव्स. लीव्स मध्ये ज्या स्टोमॅटा आहेत त्याच्या थ्रू या पानामधलं पाणी जे आहे ते बाहेर पडतं. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पानामधलं जर पाणी बाहेर पडलं तर त्यातलं प्रेशर जे आहे ते कमी होणार आहे. 2 cells called the guard cells are present around the stomata. आता स्टोमॅटा ज्याला आपण म्हणतोय, ज्याला पर्णरंध्र असं म्हणतोय, या पर्णरंध्राची किंवा स्टोमॅटाची रचना कशा पद्धतीची आहे ते आपण बघूयात. इथं डायग्राम आता जे आपण पाहिली त्यात बघा, या ठिकाणी जे स्ट्रक्चर दिसतंय हे स्टोमॅटा आहे. पहा, स्टोमॅटल ओपनिंग असं लेबल आहे. खरं तर ही जे स्टोमॅटा आहे, हे जे पर्णरंध्र आहे, याच्या जवळ इथं 2 छोट्या सेल दिसत आहेत. तर या ज्या 2 सेल आहेत त्या म्हणजे कुठल्या? तर गार्ड सेल आहेत. या गार्ड सेलचं काय काम आहे? तर गरजेनुसार या टर्जिड होतात किंवा श्रिंक होतात आणि त्यामुळे हे जे ओपनिंग आहे हे किंवा छिद्र आहे हे काही वेळेला बंद राहतं तर काही वेळेला उघडलं जातं. हे याचं वैशिष्ट्य. These cells control the opening and closing of a stomata. जस्ट मी आता सांगितलं, गार्ड सेल जे आहे त्यांचा रोल काय? जसं डोअर आपण म्हणतो ना, डोअर बंद करतो आणि उघडतो, त्याच पद्धतीनं या गार्ड सेल हे स्टोमॅटल ओपनिंग ओपन करणं किंवा क्लोज करणं हे काम महत्वाचं करतात. ट्रान्सपिरेशन ऑकर्स थ्रू दी स्टोमॅटा. म्हणजे ऍक्च्युअली ट्रान्सपिरेशनची जे मेकॅनिझम आहे हे या छिद्रामधून पाणी बाहेर पडतं. वॉटर इज रिलीज्ड इनटू द ॲटमॉस्फिअर बाय द लीव्स थ्रू द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन. तर हे जे पाणी आहे ॲटमॉस्फिअर मध्ये बाहेर जाईल तर त्याच्या मागचा मेकॅनिझम कोणता आहे? इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन आपल्याला माहित आहे, बाष्पोत्सर्जन म्हणजे उत्सर्जन मेकॅनिझमनं हे पाणी बाहेर पडेल. As a result, water level in the epidermal layer of the leaf decreases. Epidermal layer मी आता सांगितलं तुम्हाला, हा जो वरचा लेअर आहे एक आवरण असल्यासारखं पातळ अस्तर आहे त्यालाच आपण इपिडर्मिस म्हणतो. हे अप्पर इपिडर्मिस आहे आणि जो खालचा भाग आहे तो लोअर इपिडर्मिस आहे. या लोअर इपिडर्मिसच्या बाबतीत आपण विचारात घेतोय की या स्टोमॅटामधून पाणी बाहेर जाईल आणि वॉटर कंटेंट डिक्रीज होईल, कमी होईल. Water is brought up to the leaves through the xylem so as to compensate the lost water. आता मी तुम्हाला सांगितलं की जर समजा या ट्रान्सपिरेशन मधून पाणी बाहेर गेलं बघा तर या सेलमध्ये असणारं वॉटर कंटेंट कमी होईल. मग आता हे पाणी जर बाहेर गेलं तर मिळवायचं आहे, मग पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन कुठं जास्त आहे? तर या झायलेम कॉलम मध्ये जास्त आहे. बरोबर आहे. डायग्राम मध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, या स्टोमॅटामधून जरी पाणी बाहेर गेलं तर ते बाहेर गेलेलं पाणी बाजूच्या सेल्स मधून घेतलं जाईल की जे मुख्य झायलेम स्ट्रँडला कनेक्ट झालेलं आहे. बरोबर आहे. आणि साहजिकच बाहेर जाणारा जो लॉस होणारा वॉटर आहे हे झायलेम थ्रू किंवा रूट्स मार्फत हे वरती घेतलं जाईल. वॉटर इज ब्रॉट अप to the leaves through the xylem so as to compensate for the lost water. म्हणजे जे पाणी लॉस झालेलं आहे ते ऍडजस्ट करण्यासाठी, लेवल बॅलन्स करण्यासाठी, कॉम्पेन्सेट करण्यासाठी पाणी ऍब्सॉर्ब केलं जाईल. Transpiration help in the absorption of water and minerals and distribution to all the parts of plants, where as root pressure performs the important role of pushing the water up during the night time. लक्षात येतं का? पहा, ज्या वेळेला दिवसाची वेळ असेल, इव्हॅपोरेशनचा वेळ म्हणजे जास्त असेल प्रमाण, त्यावेळेला हे जे पाणी आहे ते वरचं उडून जाईल, निगेटिव्ह प्रेशर क्रिएट होईल आणि ते पाणी वरती वरती जायला लागेल. रात्रीच्या वेळेला मात्र काय होणार आहे? रूट्स जे आहे ते जमिनीमधून पाणी घेतील आणि हे वरती येईल. म्हणजे प्रेशरनं पाणी वर चढवणं त्याचबरोबर निगेटिव्ह प्रेशरनं पाणी वरती ओढणं, ह्या दोन्ही मेकॅनिझमच्या सहाय्यानं जे प्लांट्स जे आहेत हे पाणी रूट्स पासून वरती आणण्याचं मेकॅनिझम जो आहे तो पूर्ण करतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, डू यू नो. आपल्याला एक फोटोग्राफ दिलाय, त्याच्यावरती काही माहिती सांगितली. पहा, वन ओक ट्री रिलीजेस अबाउट
1,51,000 liters of water into the air by the process of transpiration in 1 year. एक ओक वृक्ष जर आपण विचारात घेतला, एका झाडाचं उदाहरण जर विचारात घेतलं, तर वर्षभरामध्ये 1,51,000 लिटर इतकं पाणी जे आहे ते ट्रान्सपिरेशननं बाहेर टाकतो. म्हणजे प्रमाण किती जास्त आहे याचा आपल्याला अंदाज आला असेल. वेअर ॲज अ मेज क्रॉप इन अन एरिया ऑफ 1 एकर, जर आपण मक्याच्या झाडाचा विचार केला, शेताचा विचार केला, फोटोग्राफमध्ये दिसतं पहा, मक्याची शेती आहे, 1 एकर इतकी एरिया आहे. 1 एकर गिव्स आउट अबाउट 11,400 to 15,100 लिटर्स ऑफ वॉटर पर डे. 11,500 ते 15,000 लिटर इतकं पाणी ट्रान्सपिरेशननं वरती जात आहे. याचा अर्थ ट्रान्सपिरेशन पूल हा किती प्रमाणात असेल याचा आपण अंदाज नक्की करू शकतो. त्यानंतर आणखीन एक या टॉपिक मधला पॉइंट आपण तो पाहणार आहोत. तो पॉइंट म्हणजे ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड अँड अदर सबस्टन्सेस इन प्लांट. बराचसा भाग मला वाटतं आपल्या आजच्या एक्सप्लेनेशन मध्ये, आतापर्यंतच्या एक्सप्लेनेशन मध्ये तुम्हाला समजला असेल. आता आपण फूड मटेरियल आणि बाकीचे सबस्टन्सेस जे आहेत ते प्लांट्स मध्ये कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट होतात त्याविषयीची आपण माहिती घेणार आहे. ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड अँड अदर सबस्टन्सेस इन द प्लांट्स. ओके. The food produced in the leaves is transported to each cell in the plant body. आपल्याला माहित आहे फोटोसिंथेसिस कुठे घडते. The mechanism of photosynthesis or the process of photosynthesis takes place in the leaves, and that food which is prepared in the leaves is transported to the various plant parts. So excess food except the amino acid is stored in the roots, fruits and seeds. जे काही फूड मटेरियल तयार होईल हे सगळं फूड मटेरियल प्लांट्सला आवश्यक नाही. त्यामुळे गरजेपुरतं फूड मटेरियल वापरून जे उरलेलं फूड मटेरियल आहे हे वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांट वेगवेगळ्या ठिकाणी साठवतात. काही प्लांट्स रूटमध्ये हे फूड मटेरियल साठवतात, काही प्लांट्स लीफमध्ये साठवतात, काही फ्रुट्समध्ये, तर काही सीडमध्ये साठवतात. त्यानुसार प्लांटचे वेगवेगळे भाग जे आहेत ते आपण उपयोगात आणतो. म्हणजे फ्रूट प्लांट आपण पाहतो, फ्रुट्स म्हणजे काय तर ते त्याच प्लांट्सने साठवलेलं अन्न आहे. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज ए ट्रान्सलोकेशन ऑफ मटेरियल्स. आता आपण काय विचारात घेतोय ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय तर जे फूड मटेरियल सिंथेसाइज झालेलं असेल हे रूट्स मार्फत लीफ मध्ये जे तयार झालेलं आहे हे कंडक्टिव्ह टिश्यू मार्फत प्लांटच्या वेगवेगळ्या भागामध्ये ट्रान्सलोकेट केलं जातं, पाठवलं जातं आणि नंतर तिथे ते साठवलं जातं. इट इज कॅरीड आउट इन बोथ द अपवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शन बाय द फ्लोएम. तयार झालेलं फूड मटेरियल लीफ पासून खालच्या दिशेनं किंवा एका भागातून दुसऱ्या भागामध्ये ट्रान्सपोर्ट करण्यासाठीचा जो खास प्रकारचा टिश्यू आहे, वेगळा टिश्यू आहे, तो कोणता फ्लोएम. लक्षात येते. म्हणजे आता इथं तुम्ही एक विचारात घेणार आहे की फूड मटेरियल ट्रान्सपोर्टेशन साठीचा जो टिश्यू आहे तो कोणता आहे फ्लोएम आहे. ट्रान्सलोकेशन ऑफ मटेरियल इज नॉट अ सिंपल फिजिकल प्रोसेस, इट रिक्वायर्स एनर्जी. तर हे ट्रान्सलोकेशनचे जे मेकॅनिझम आहे, अन्न जे आहे ते एका ठिकाणातून दुसरीकडे पाठवणं ही सहजासहजी घडणारी प्रोसेस नाही, तर याला एनर्जीची आवश्यकता असते. अँड धिस एनर्जी इज ऑब्टेन्ड फ्रॉम एन ATP. ही जी एनर्जी आहे ती कुठल्या फॉर्म मध्ये वापरली जाते ATP फॉर्म, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ह्या ATP बद्दलची माहिती अगोदरच्या काही टॉपिक मध्ये आपण घेतलेली आहे. तर ATP फॉर्म मधली एनर्जी वापरून हा मेकॅनिझम जो आहे तो पूर्ण केला जातो. Whenever food material like the sucrose is transported towards a part of a plant via the phloem with the help of ATP, the water concentration decreases in that part. बघा, ज्यावेळेस फूड मटेरियल एका भागातून दुसऱ्या भागामध्ये पाठवलं जातो त्यावेळेस तिथलं वॉटर कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कमी होत आहे. ॲज अ रिझल्ट वॉटर एंटर्स द सेल बाय द प्रोसेस ऑफ डिफ्युजन. ज्यावेळेला अन्न पदार्थ एखाद्या भागातला दुसरीकडे जाईल, वॉटर कॉन्सन्ट्रेशन बदलेल आणि त्यावेळेला वॉटर जे आहे ते बाजूचं त्या भागामध्ये परत डिफ्युजन प्रोसेसनं येईल. द प्रेशर ऑन द सेल वॉल इन्क्रीजेस ड्यू टू द इन्क्रीज इन सेल्युलर कंटेंट. आता साहजिकच सेलमध्ये जर बाहेरून मटेरियल आलं तर सेल मधलं कंटेंट वाढेल आणि आतलं प्रेशर म्हणजे त्या सेलच्या दृष्टीनं जे सेल वॉल असेल त्याच्यावरती प्रेशर वाढणार आहे. ड्यू टू द इन्क्रीज प्रेशर फूड इज पुश्ड इनटू द नेबरिंग सेल वेअर द प्रेशर इज लो. एका सेलमध्ये जर फूड मटेरियल आलं आणि तिथलं प्रेशर वाढलं तर साहजिकच त्या सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जिथं प्रेशर कमी आहे तिथं ते फूड मटेरियल ट्रान्सफर होईल. म्हणजे एकूण काय की एका सेलमधलं प्रेशर वाढल्यामुळं दुसऱ्या सेलमध्ये फूड जाईल, तिथलं प्रेशर वाढलं की नेक्स्ट सेलला, या पद्धतीने बदल जे आहेत ते होत जातील.
दिस प्रोसेस हेल्प्स द फ्लोएम टू ट्रान्सपोर्ट द मटेरियल्स ॲज पर द नीड ऑफ अ प्लांट. म्हणजे फ्लोएमला या पद्धतीने एका भागापासून दुसऱ्या भागाकडे फूड मटेरियल ट्रान्सपोर्टसाठी उपयोग होतो. During flowering season, the sugar stored in the roots or the stem is transported toward the floral buds to make them open and blossom. सगळ्यात महत्त्वाचं मेकॅनिझम आहे. झाडाची ज्यावेळी पूर्ण वाढ होईल, प्लांट्स डेव्हलप होईल, त्याच्यावरती फ्लॉवर बर्ड्स येतील, म्हणजे कळ्या येणार आहेत आणि त्या ज्या वेळेला ब्लॉसम होणार आहेत, उघडणार आहेत, त्या कळ्या उमलणार आहेत, फुलात रूपांतरित होणार आहे, त्यावेळेला जास्त एनर्जीची आवश्यकता आहे आणि साहजिकच जे शुगर कंटेंट असेल ते शुगर कंटेंट जे आहे ते ट्रान्सपोर्ट केलं जाईल रूट्सपासून किंवा जिथं साठवलेलं आहे तिथपासून फ्लॉवरिंगपर्यंत. ठीक आहे, मला वाटतं आजच्या तासाला जे आपण डिस्कशन केलं नक्की समजलं असेल. आपण आजच्या तासाला काय काय माहिती घेतली सारांशानं बघूयात. आज आपण 15वा जो टॉपिक आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम याच्याबद्दल माहिती घेतली. यामध्ये ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स आणि कोऑर्डिनेशन इन प्लांट्स हे 2 पॉईंट्स बघणार आहोत हे मी सांगितलं. त्यानंतर काही प्रश्न विचारले त्याच्याबद्दल चर्चा केली. प्लांटमधील अतिशय महत्त्वाचे मेकॅनिझम म्हणजे ट्रान्सपोर्टेशन कशा पद्धतीने घडतं त्यामध्ये वॉटर आणि फूड मटेरियल याची आपण चर्चा करत होतो. त्यापैकी पहिला जो मेकॅनिझम आहे ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट कशा पद्धतीने होतं किंवा त्याची गरज काय ही चर्चा केली. ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन प्लांट हा कन्सेप्ट आपण पाहिला. त्यामध्ये रूट प्रेशर थेरी आणि त्याच्यावरती आधारित आपण एक्सपेरिमेंट जो आहे त्याची चर्चा केली. त्यानंतर सेकंड कन्सेप्ट पाहिला तो म्हणजे ट्रान्सपिरेशन पूल. आता रूट प्रेशर आणि ट्रान्सपिरेशन पूल हे 2 वेगळे कन्सेप्ट आहेत आणि त्याच्या सहाय्यानं एक तर प्रेशर देऊन पाणी वर चढवणं आणि वरच्या बाजूला असणारं प्रेशर कमी करून पाणी वरती खेचणं, ह्या 2 मेकॅनिझमने ही प्रक्रिया चालते आपण हे पाहिलं. शेवटी ट्रान्सपिरेशन किती महत्त्वाचं आहे, किती मोठ्या प्रमाणावर हे ट्रान्सपिरेशन चालतं याविषयीची आपण माहिती पाहिली. आणि शेवटी ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड अँड अदर सबस्टन्सेस इन प्लांट्स कशा पद्धतीने होतं, त्याला एनर्जी म्हणजे एटीपीची आवश्यकता असते याविषयीची माहिती घेतली. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. त्यानंतर चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मित्रांना पण तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. यानंतरचा जो उर्वरित भाग आहे या टॉपिकमधला तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. Thank you.